नमस्कार मैत्रिणींनो, माझं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मी घेवड्याच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। खूप फ्रेश आणि अशा लुसलुशीत आहेत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता इथे मी कढीपत्ता, टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे। सगळी आपल्याला सर्वप्रथम तयारी करून घ्यायची। खूप छान भाजी होते, नक्की बनवून बघा। माझा चॅनल आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही इथे बघू शकता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली। त्याच्यामध्ये 2 पळ्या आपल्याला सर्वप्रथम तेल टाकायचे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। त्यानंतर मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। त्यानंतर आपण लसूण चांगला आपण टेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये, तो लसूण टाकणार आहोत। आता इथे मोहरी आपली तडतडलेली आहे। त्याच्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे। जिरं छान फुललं की लगेचच आपल्याला लसूण देखील टाकायचं आहे। लसूण छान ब्राऊन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता जिरं, मोहरी आणि लसूण आपलं छान परतून झालेलं आहे। टिफिनसाठी जर ही भाजी तुम्हाला बनवायची असेल तर फक्त वाफेवर शिजवून घ्यायची। त्यानंतर थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि टिफिनसाठी तुम्ही नक्कीच ही भाजी देऊ शकता। किंवा दररोजच्या जेवणात जर तुम्हाला बनवायची असेल, त्याच्यामध्ये रस्सा धरायचा असेल तर थोडंसं गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं, म्हणजे भाजीची चव बिघडत नाही, भाजी खूप छान टेस्टी होते। आता इथं आपला लसूण ब्राऊन झालेला आहे। मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर छान तो परतून घ्यायचा आहे। चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर नेहमी एक लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो छान शिजला जातो। आता इथे टोमॅटो मी फ्राय करून घेणार आहे, हलवून घेणार आहे, छान परतून घेणार आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत लगेचच। मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही टाकू शकता। इथे मी हळद पावडर आणि फक्त मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता। मी फक्त हळद पावडर आणि मिरची पावडर वापरलेली आहे। खूप छान होते अशी पण भाजी, एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने। आता तुम्ही बघू शकता इथे मीठ टाकलेले मी हलवून घेतलेले आहे। त्यामध्ये आता हळद आणि मिरची पावडर टाकून ते देखील आपल्याला छान परतून घ्यायचं। ते परतून घेतल्यानंतर आपण इथे घेवड्याच्या शेंगा टाकणार आहोत। सगळं साहित्य आपलं आता इथे छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा टाकणार आहेत। त्या देखील आपल्याला 5 ते 10 मिनटं छान वाफेवर शिजवून द्यायच्यात। लगेच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही। आता तुम्ही बघू शकता इथे साहित्य छान परतून झालेले आहे। आता घेवड्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत मी, त्या छान वाफेवर शिजवून द्यायचं। पाण्याचा वापर लगेच करायचा नाही, आणि पाणी वापरलं तरी पण आपण यामध्ये कोमट पाणी वापरणार आहोत। थंड पाण्याचा वापर करायचा नाही, त्याच्यामुळे भाजीची चव बिघडते। आता ह्या शेंगा छान परतून घ्यायच्यात आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे। भाजीमध्ये जर तुम्हाला रस्सा ठेवायचा असेल तर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि गरम पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा। मी इथे भाजी जास्त घट्ट करणार नाही, जास्त पातळ देखील करणार नाही, सुकी भाजी करायची नाही, त्यामुळे इथे मी कमी पाण्याचा वापर केलेला आहे। पाणी एकदा उकळी आली की यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता मी इथे खूप कमी पाणी वापरलेलं आहे। एकदा हलवून घ्यायची, त्यानंतर उकळी आली की त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। इथे मी बारीक कुटाचा वापर केलेला आहे। तुम्ही जर भाजी सुकी करायची असेल, टिफिनसाठी बनवायची असेल तर शेंगदाण्याचा थोडासा जाड कूट वापरायचा आणि ती भाजी वाफेवर शिजवायची। किंचित पाणी वापरायचं, वाफेवर शिजून त्यानंतर थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट वापरायचं। खूप छान अप्रतिम चवीला होते भाजी। त्या पद्धतीने देखील नक्की बनवून बघा। आणि माझी ही पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आणि हो कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील। धन्यवाद।